नमस्कार, आज आपण मसाला डोसा बनवूया। सर्वप्रथम त्यासाठी बॅटर जे आहे ते मी इडलीचं आहे तेच घेतलेलं आहे। जे मी इडलीची आणि इडली सांबार चटणी सगळी मी रेसिपी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर हे डोस्याचं बॅटर आहे। 2 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि कुस्करून घेतलेले आहेत। अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा राई, उडद डाळ पाव चमचा, अर्धा चमचा चणा डाळ, हळद अर्धा चमचा, पाव चमचा हिंग घेतलेला आहे, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली, कढीपत्त्याची पानं, सुकी मिरची 1 लाल घेतलेली, कांदा उभा चिरलेला 1 आणि कोथिंबीर घेतलेली आणि चवीपुरता मीठ घ्यायचं। मसाला बनवूया। त्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे एवढं तेल घालून घेऊया। तेल गरम झालं की चणा डाळ घालून घ्यायची आणि चणा डाळ खरपूस अशी परतून घ्यायची। चणा डाळ थोडीशी लालसर होत आली की उडद डाळ घालून घ्यायची। चणा डाळ आणि उडद डाळ आता परतून झालेली आहे, त्यामध्ये राई आणि जिरं घालून घ्यायचं आणि मस्त सरपटलं की त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं। हिंग घालून घ्यायचं थोडंसं, कढीपत्त्याची पानं, हिरवी मिरची, सुकी मिरची 1, कांदा घालून घ्यायचा आहे, उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। मीठ घालून घ्यायचंय, हळद घालून घ्यायची, थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आधी आणि नंतर ही फोडणी घालायची। आता उकडलेला बटाटा घालून घ्यायचा, बटाटा एकदम स्मॅश करून घ्यायचा। आता व्यवस्थित भाजीमध्ये बटाटा मिक्स करून घ्यायचा। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं, कारण बटाटा एकदम मऊ झाला पाहिजे आणि अशी भाजी थोडीशी ओलसर झाली पाहिजे डोस्यामध्ये घालायला, म्हणून आता हा पाणी घालायचा थोडासा। आता झाकण ठेवून मस्त अशी 5 मिनिटं मंद आचेवर वाफ काढून घ्यायची। आता ही डोस्याची भाजी आपली तयार झालेली आहे, मस्त वाफ आलेली आहे। त्यावर थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊ, पुन्हा थोडी मी अगोदर घातली होती आणि आता मस्त अशी मिक्स करून घेऊ। बघा अशी मस्त अशी ओलसर भाजी डोस्याची बनवायची असते, मऊ मऊ अशी, एकदम कोरडी डोस्याची भाजी बनवायची नाही। आता ही डोसा भाजी आपली तयार। आता आपण डोसा बनवून घेऊया। तवा गरम झालेला आहे, त्यावर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि असं टिश्यू पेपरने किंवा कपड्याने फिरवून घ्यायचं। आज मी प्रयत्न करते इडलीच्या बॅटर पासून डोसा बनवायचा। आता हा थोडा कडक होईपर्यंत असाच ठेवायचा, थोडंसं वरून तेलाने ग्रीस करून घ्यायचं। डोस्याच्या बॅटर मध्ये ना थोडीशी साखर घालायची, म्हणजे डोस्याला ना मस्त असा लालसर कलर येतो। बघा आता हा क्रिस्पी होत आहे, तर त्यामध्ये आपण मसाला घालून घेऊया। थोडंसं असं मध्ये घालून घ्या किंवा साईडला स्प्रेड पूर्ण असा पसरवून घेतला तरी चालेल। असा मसाला घालून घ्या। आता मस्त डोस्याला क्रिस्प आलेली आहे, हा फोल्ड करून घेऊया। मस्त असा आपला डोसा आपला तयार झालेला आहे। आता हा आपण काढून घेऊया।
क्रिस्पी असा डोसा आपला तयार झाला. तर मी दुसराही बनवतो. बघा मस्त क्रिस्पी असा डोसा तयार झालेला आहे, मसाला डोसा. अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा, लाईक करा. इडली डोस्याचं बॅटर कसं बनवायचं आणि सांबार कशी बनवायची सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ती नक्की पहा आणि अशा प्रकारे मसाला डोसा बनवून बघा.